नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कुंभार. आज मी पुन्हा आलोय नवीन व्हिडिओ घेऊन. आज दिनांक 17 शुक्रवार. आजचा माझा दुसरा दिवस या आठवड्यातला ऑफिसला जायचा. काली गेलो होतो. कालचा व्हिडिओही मी बनवलेला आहे. त्याचा एडिटिंग चालू आहे, अजून पूर्ण झालेलं नाही. ते होईलच आज किंवा उद्या. आणि आजच्या व्हिडिओचं पण मी बहुतेक आज नाही तर उद्याच करेन. आणि उद्या शक्यतो संध्याकाळी किंवा मग परवा सकाळी दोन्ही व्हिडिओ मी अपलोड करेन. तर कालचं ट्रॅफिक, जसं की म्हटलं तर ट्रॅफिक बऱ्यापैकी लागलं. तर मला ऑलमोस्ट 1.5 तास गेला पोचायला. 1.5 तास. नॉर्मली 1 तास लागतो, पण अर्धा तास वाढला. आणि ट्रॅफिक म्हणाल तर तसं काही कारण नव्हतं काच, पण ट्रॅफिकवाल्यांनी बहुतेक तो सिग्नल चालत नसेल, त्यामुळे ट्रॅफिक पोलीस तिथे होते. आणि त्याच्यामुळे वेळेमध्ये इकडे तिकडे होत असल्यामुळे गाड्यांचं जास्त लाईन लागत होती. जे की नॉर्मली जेव्हा सिग्नल चालू असतात तेव्हा नित्य नियमाने जेवढ्या गाड्या पोचायच्या त्या पोचतात. तसंच झालं असतं, पण काल ट्रॅफिक पोलीस असल्यामुळे त्यांच्या वेळेमध्ये आणि सिग्नलच्या वेळेमधली ही तफावत आहे ती काल. ओके, तर थोडंसं मोबाईल पोझिशन आली होती, त्यामुळे पोझिशन करेक्ट केली. ओके, तर आज शुक्रवार आणि अर्थातच मी घरी निघालोय, कारण मी नेहमी घरी जातानाच शूट करतो. घरी जातानाची जी ऊर्जा असते ती वेगळीच असते. ही तुम्ही पण अनुभवली असेल. जेव्हा आपण ऑफिसला जातो त्यावेळेस वेळेवर पोचायचं किंवा ट्रॅफिक लागू नये, कुठे अडकू नये याची चिंता जास्त आपल्याला असते. त्यामुळे सकाळचा मूड थोडासा वेगळा असतो, टेन्स म्हणता येईल, अति घाईचा वगैरे त्या प्रकारात. आणि घरी जातानाचा मूड हा फ्रेश असतो, रिलॅक्स असतो, की आता आपल्याला काही हेडेक नाहीये, लवकर पोचायचं वगैरे. त्यामुळे थोडं रिलॅक्स असतो. त्यामुळे मी नेहमीच जातानाच व्हिडिओ बनवतो. तर मी चाललोय घरी. ओके, कालचा व्हिडिओ जो बनवलेला तो बऱ्यापैकी लेंदी आहे. त्याची साईजच ऑलमोस्ट 1 GB ची बनली होती. थोडा 10 मिनिटाच्या वरती व्हिडिओ आहे कालचा, जो मी 6वा शूट केलेला तो. यावेळेस बघूया किती जातो. एडिटिंगला थोडा वेळ लागतो जेव्हा फाईल मोठी बनते एखाद्या व्हिडिओची. त्यामुळे कालच्या व्हिडिओला थोडासा वेळ लागला एडिटिंगला. आजचं बघूया काय होतंय ते. ओके, तर आजचा आपला थॉट आहे, आजचं आपलं कोट आहे, जबाबदाऱ्या ज्या असतात ते मुळात आपले कर्तव्य असतात. ठीक आहे, म्हणजे कोणतीही जबाबदारी जी आपल्यावर असते किंवा आपण एखाद्या जबाबदारीमध्ये असतो, मग ती नोकरी असू दे, कुटुंब असू दे, नाही तर समाज असू दे, या तिन्ही प्रकारात आपण जबाबदार असतो. तर त्या जबाबदाऱ्या हे खरं तर आपले कर्तव्य असतात. आणि तुम्ही बऱ्याचदा लोकांना बघितलं असेल की ते त्यांचे कर्तव्य जे आहेत हे जसं काही त्यांनी खूप मोठं कर्तृत्व गाजवलंय असं ते दाखवत असतात नेहमी, जे की चुकीचं आहे. कारण कर्तृत्व हा फारच वेगळा प्रकार आहे. कर्तृत्वाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो पुढे. आधी आपण कर्तव्य काय आहे, अर्थातच तुम्हाला बऱ्यापैकी जे मराठी मीडियम मध्ये शिकलेले आहेत त्यांना नक्कीच कर्तव्य आणि कर्तृत्व यातला फरक कळत असेल. तरी पण मी माझ्या शब्दामध्ये आणि माझ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. तर बेसिकली काय असतं की ज्या पण आपल्या जबाबदाऱ्या असतात, मग त्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक असू दे, नाही तर मग कुटुंबासाठी असू दे, नाही तर मग समाजासाठी असू दे, प्रत्येक ठिकाणी, किंवा मग नोकरी असू दे. ठीक आहे, तर प्रत्येक ठिकाणी आपण जबाबदार असतो की आपल्याला जे नेमून दिलेलं असतं काम असू दे, किंवा आपल्याला नेमून दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या चोख बजावण्यासाठी आणि त्या व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्याला नियम असतात. मग तुम्ही कुटुंबात राहा, नाहीतर समाजात राहा, प्रत्येक गोष्टीला एक नियम असतो, एक साचा असतो, एक चाकोरी असते. तुम्हाला त्या अंतर्गतच
वागायचं, बोलायचं, राहायचं, किंवा मग त्या दृष्टीने जे तुम्ही काम करताय ते करायचं असतं. त्यामुळे ही जी गोष्ट असते ती जबाबदाऱ्या पार करते आणि त्यातूनच जबाबदाऱ्या पूर्ण होतात आणि आपलं कर्तव्य आपण पार पाडत असतो. त्यामुळे बऱ्याचदा तुम्ही असं बघितलं असेल की अरे मी तुझ्यासाठी हे केलंस, तू माझ्यासाठी करतोस का? तर समजा हे नात्यासंबंधित असेल तर बाबा ते तुझं कामच आहे, म्हणजे तुझी जबाबदारीच आहे. की समजा उत्तम उदाहरण घ्यायचं म्हटलं तर नवरा बायकोंमध्ये घ्या, त्याच्यामध्ये एकमेकांच्या प्रती असलेले जे अपेक्षा असतात त्या अपेक्षा जबाबदारीतनं येतातच नक्कीच. आणि त्याच्या सोबतच एकमेकांसोबत राहताना ज्या पण गोष्टी कराव्या लागतात ते एक कर्तव्य म्हणून येतं, एक पार्टनर म्हणून, किंवा एखाद्या वेळेस वडील म्हणून, किंवा मग मुलगा म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या असतात आणि ते तुमचे कर्तव्य असतात. जसं की आई वडिलांचा सांभाळ करणं हे आपलं कर्तव्य असतं. पण बऱ्याचदा तुम्ही असं बघाल की काही लोक ना हे कर्तव्य असं दाखवतात की बघ मी एवढं करतो, मी हे सांभाळतो, मी नोकरी करतो, मी असं केलं, मी तसं केलं. काही गरजच नाही सांगायची, कारण हे तुमचं नियमून दिलेली जबाबदारी आहे. तर ही जबाबदारीच असते आणि ती तुम्ही गाजवू शकत नाही. कर्तृत्व हे गाजवायचं नसतं, ते सिद्ध करायचं असतं. तुम्हाला तुमच्या जबाबदारीमधनं जे कर्तव्य मिळालं असतं ते तुम्हाला सिद्ध करायचं असतं. आणि राहिली गोष्ट कर्तृत्वाची, तर कर्तृत्व त्याची व्याख्या किंवा त्याचा प्रकार हा असा आहे की त्याला कोणती चाकोरी नसते, त्याला कोणताही नियम नसतो. हे तुम्ही तुमच्या स्वार्थाविरुद्ध जाऊन म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला काही अपेक्षा नसते की तुम्हाला त्यातून काहीतरी रिटर्न मध्ये मिळेल. अशा गोष्टी ज्या असतात ते तुमचं कर्तृत्व असतं, की तुम्ही हे कर्तृत्व तुमचं असं दाखवलंय, जे मग एखाद्या व्यक्तीच्या साठी असू शकतं, किंवा मग समाजासाठी असू शकतं, किंवा मग देशासाठी असू शकतं. तर अशा गोष्टी येतात त्या तुमच्या कर्तृत्वामध्ये येतात. त्यामुळे कधी कधी आपण एखादी वाक्यरचना ऐकली असेल की का याच्यात तुझं काय कर्तृत्व आहे, हे तर तुझं कामच होतं, म्हणजे तुझं कर्तव्यच होतं. त्यामुळे ही एक गफलत होते की जेव्हा असे म्हणतात की याच्यात तुझं कर्तृत्व काय आहे, त्यावेळेस नक्कीच त्या समोरच्या व्यक्तीची किंवा समोरच्या लोकांची अशी अपेक्षा असते की तुम्ही हे कोणत्याही अपेक्षेविना, कोणत्याही मोबदल्या विना केलेली गोष्ट असेल तर ते कर्तृत्व होतं, है ना? तर त्याचा प्रकारच तो आहे की निस्वार्थपणे केलेली एखादी गोष्ट, म्हणजे समाजसेवा असेल, ज्याच्यात आपल्याला रिटर्न मध्ये काही मिळत नाही पण बहुतेक समाधान मिळत असेल, पण ती एक वेगळी गोष्ट झाली, ती एक भावना झाली. तर हे असंच आहे की तुम्ही या गोष्टींमधला फरक जर तुम्हाला कळला तर बहुतांशी समाजामध्ये, कुटुंबामध्ये किंवा नोकरी प्रती जेव्हा ह्या दोन गोष्टींमधला फरक तुम्हाला कळला ना, तर तुमचं जगणं थोडंसं सोपं होईल. कारण तुम्ही व्यर्थ कर्तृत्व आणि कर्तव्यामध्ये जी गल्लत करता ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की यार मी खूप काहीतरी करतो आणि मला काहीच मिळत नाही रिटर्न मध्ये. मग हे एक मनामध्ये तुमच्या नेहमी खंत राहते की मला हे होत नाही, मला ते मिळत नाहीये, मी एवढं करतोय, माझं कोण त्याबद्दलची माझी प्रशंसा पण कोण करत नाही. तर ही जी गल्लत असते ना, ह्याच्यामुळे बऱ्याच लोकांचं असं होतं. त्यामुळे आशा आहे की मी तुम्हाला हा फरक समजवू शकलो असेल. असं पण होतं की आता समजा मी गाडी चालवतोय, तर उदाहरण द्यायचं म्हटलं की समजा माझं कर्तव्य काय की गाडी चालवताना मी वाहतुकीचे नियम पाळायला पाहिजेत, सिग्नल व्यवस्थित पाळायला पाहिजे, ओव्हर स्पीडिंग नाही झाले पाहिजे, जो लिमिट दिलाय स्पीड लिमिट तोच पाळायला पाहिजे, सीट बेल्ट वगैरे ज्या बेसिक गोष्टी आहेत हे आपलं कर्तव्य असतं समाजाप्रती. म्हणजे मी जे करतोय, मी जे वागतोय, ही माझी जबाबदारीच आहे आणि मी जे करतोय त्याच्यामुळे दुसऱ्या कोणाला त्रास झाला नाही पाहिजे समाजात. कारण समाजात आपण एकटे राहत नाही, समाज हा लोकांचा बनतो, त्यामुळे आपल्यामुळे कोणालाही त्रास झालेला नाही पाहिजे. असं जर प्रत्येकाने केलं तर समाज सुधारायला आणि शेवटी देशाकडे जाते ही गोष्ट, देश सुधारायला नक्कीच मदत होते. मला एक गोष्ट आठवते की विक्रम गोखले जे सिने अभिनेते आहेत, त्यांचा एक कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये दिवंगत अभिनेते अतुल परचुरे
यांची एक मुलाखत होती. त्याच्यामध्ये त्यांनी फार सुंदर सांगितलं होतं की नागरिक शास्त्र जो विषय आहे ना, तो खरं तर आपल्याला कंपल्सरी 10 वर्ष पाहिजे होता अभ्यासक्रमामध्ये. आपल्याला तो असतो ऑप्शनल, तो पण कमी मार्कासाठी, आणि मला वाटतं 3 का 4च वर्ष असतो. त्याच्याऐवजी जर तो 10 वर्ष असता, कारण तो जर तसा असता तर लोकांना समाजामध्ये कसं राहायला लागतं, कसं वागावं लागतं याचं ज्ञान मिळालं असतं, किंवा याचा अभ्यास त्यांचा झाला असता. आणि त्या दृष्टीने मग एक समाज बनण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या घडल्या असत्या. मला वाटतं हे त्यांचं खूप सुंदर बोलणं आहे, जे की खरंच आत्मसात आणायला पाहिजे होतं. अजून एक याच्याच बाबतीत एक उदाहरण म्हणजे जपानचं बऱ्याच लोकांना ऐकलं असेल की त्यांच्या शाळेमध्ये व्यवहार कसा असावा एकमेकांच्या प्रती किंवा समाजाप्रती याचंच बेसिक ज्ञान लहान मुलांना शाळेपासून देत असतं. त्यामुळे त्यांना वेगळं असं काही शिकावं लागत नाही. तुमचं बिहेवियर त्याच्यावरती पण त्यांचे मार्क्स ठरलेले असतात त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये, आणि ते जर पास झाले तरच ते पुढच्या वर्गामध्ये जाऊ शकतात, असं त्यांच्या तिकडे नियम आहे जपानमध्ये. त्यामुळे जपानला तुम्ही बघाल किती प्रगत आहे. खूप एवढं अनुभव पडल्यानंतर पण त्यांनी किती कमी वर्षामध्ये एवढी प्रगती केली की ते एवढेसे छोटेसे देश असून पण ते आत्मनिर्भर आहेत. त्याविरुद्ध आपलं बघितलं तर आपल्याकडे एवढी लोकसंख्या आहे तरी पण जे विस्कळीत समाज दिसतो ना, तो याचमुळे की प्रत्येक जण आपल्या मनमर्जीने राहायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला समाजाशी मला काय घेण्यात येत नाही, मी माझा बघेन, ही जी वृत्ती आहे ना ही बदलली असते. जर आपल्याकडं नागरिक शास्त्र हा जो विषय असता कंपल्सरी, तर हा फरक पडला असता. हे मुद्दाम मी मांडलं कारण आपण समाजात राहतो तर आपल्याला त्या समाजाप्रती थोडे कर्तव्य असतात आणि ते आपण केलेच पाहिजेत. ह्या वाक्यासाठी मुळात मी हे अतुल परजुरे यांचं जे किस्सा सांगितला. तर आशा आहे की तुम्हाला हा विषय आवडला असेल आणि यापुढे तुम्हीही या 2 शब्दांमधला फरक समजून उमजून वागाल, म्हणजे किंवा त्या दृष्टीने तुम्हाला जे वाटतं एखादी खंत ती या 2 शब्दांमधल्या फरकामुळे लक्षात आली असेल की काय प्रकार आहे तो. तर असंच आहे. आजच्या पुरतचा कोट हाच होता की जबाबदाऱ्या हे आपले कर्तव्यच असतात, त्यातला कर्तृत्वासारखं मिरवू नये. एका वाक्यातलं आहे, साधं आहे, बोलण्यासारखं खूप असतं त्यामुळे मी बोललो. हा व्हिडिओ पण बऱ्यापैकी लांब झालाय. बोलायला मला ऍक्च्युली बोलायला खूप असं वाटतं की खूप बोलावं एखाद्या गोष्टीवरती, पण कधी कधी काय होतं ना की समोरचा तो त्याच्याच धुंदीत असतो आणि त्याला ऐकायची इच्छा नसते अजिबात. हे म्हणजे आधीपासून झालेलं आहे की जेव्हा पण मला एखादी गोष्ट मांडायची असेल तर समोरच्याचा मूड नसतो किंवा मग त्याला ऐकायचं नसतं किंवा तो स्वतःच्याच गोष्टीमध्ये असतो आणि त्याला त्याचंच म्हणणं बऱ्याच वेळा माझ्याशी शेअर करायचं असतं. कारण जसं की मी एक गुड लिसनर आहे, मी एक श्रोता आहे, मी नेहमी समोरच्याचं 100% ऐकून घेत असतो, मी मध्ये मध्ये असं इंटरप्ट करत नाही जास्त करून. त्यामुळे माझं बोलणं कमी होतं. मग बहुतेक त्यातूनच माझं लिखाण वाढलं असेल आणि मी जे मला नेहमी बोलायचं असतं ते मी शब्दात मांडत गेलो, असं झालंय. तर आणि हा आता मला एक उत्तम प्लॅटफॉर्म मिळालाय की जिथं मी हव्या त्या शब्दात हवं तेवढं माझं मत मांडू शकतो एखाद्या गोष्टीबद्दल. त्यामुळे तुम्हाला आवडेल माझे विचार, आणि तुम्ही सांगत जा नक्की कसा वाटतोय व्हिडिओ. तुम्ही कमेंटच्या स्वरूपात मला सांगाल तसं माझ्या लक्षात येत राहील की माझं बोलणं तुम्हाला पटतंय की नाही, किंवा एखादा दुसरा विषय मला घ्यायला पाहिजे का. तर मी त्याचा प्रयत्न नक्की करेन. आतापर्यंत बऱ्याच लोकांनी सबस्क्राईब केलेले आहेत, त्यांचे मनापासून आभार. असाच प्रेम आणि साथ राहू द्या तुमची. हा व्हिडिओ पण लवकरच मी अपलोड करेन, तेव्हा 6वा आणि 7वा व्हिडिओ दोन्ही तुम्ही पाहू शकता. दोन्ही बऱ्यापैकी छान झालेले. एडिटिंग मी व्यवस्थित करेन यांची, बॅकग्राऊंड म्युझिक सहित. तर हे होतं आजच्या दिवसाचं माझं मत. तर मग आजच्या पुरती मला रजा द्या. तुम्ही काळजी घ्या, तुमच्या सोबत असणाऱ्या लोकांची काळजी घ्या. भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन विषयासोबत. तोपर्यंत
विकेंड येतोय, नक्कीच विकेंडचा आनंद घ्या, फ्रेश व्हा. ओके, चलो देन, टेक केअर, बाय बाय.